सचिन शिंदे नॉन स्ट्राईकला सुरेश शिंदे कोरगा संघाकडून एक हुकमी एक्का कोरगा संघाचा सचिन शिंदे आणि सुरेश शिंदे अथर्व स्वप्नील शिंदे यांचा पहिला चेंडू पुढचा चेंडू पाहूया लेग साइड कटवर चेंडू या चेंडूवरती काय होतंय पाहायचंय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय पाचवडे संघाकडून आणि चेंडू निर्धाव जातोय पुढचा चेंडू स्वप्नील शिंदे यांचा सचिन शिंदे यांना पाहूया पावसाडी ब वर्सेस कोरगळ मारण्याचा प्रयत्न चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही चेंडू निर्धाव जातोय परंतु थोडीशी मिस फील्ड होती आणि एक वाईड बॉलचा इशारा आयसीसी नियम क्रमांक 25 याची या ठिकाणी पायमल्ली होते स्वप्नील शिंदे यांच्याकडून आणि दंडित केलं जाते पंच विश्वनाथ पवार यांच्याकडून एका धावेची भर एका धावेने उद्घाटन होतं या ठिकाणी कोरगा संघाचं स्वप्नील शिंदे यांचा पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांना स्वप्नील टू सुरेश लेग साइड कटवर चेंडू पाहूया चेंडूवरती काय होतंय चेंडू जातोय सीमारेखा बाहेर कणकणीत दणदणीत षटकार बिनबाद 14 पहिलं षटक चालू आहे स्वप्नील शिंदे यांच्या आरोपाने दुसरा षटकार सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला तो लागोपाठचा दुसरा षटकार स्वप्नील शिंदे यांचा पुढचा चेंडू पावसाडुब्बा संघाकडून स्वप्नील शिंदे पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट साइडकडे चेंडू या चेंडूवरती काय होते पाव चेंडू जातो का सीमारेखापर्यंत आणि हा चेंडू जातोय तो सुरेश शिंदे यांच्या बॅटच्या पट्टीमधून निघालेला पहिलं षटक चालू स्वप्नील शिंदे यांच्या रूपाने संघाची धावसंख्या बिनबाद 18 पुढचा चेंडू सुंदर असा ऑन साइडला मारा चेंडू चेंडूवरती काय होतंय पाहायचं आपल्याला आणि या ठिकाणी झेल बाद होतोय अथर्व पुन्हा एकदा सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते अथर्व पवार यांच्याकडून सुंदर झेल या ठिकाणी टिपला पहिला धक्का सुरेश शिंदे यांच्या रूपाने मिळतोय तो कोरगा संघाला क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे छोट्या छोट्या मुलांकडून पावसाडुब्बा संघाचे फलंदाज क्षेत्ररक्षक आहेत अथर्व पवार मागाशीच मला वाटतं त्यांनी दोन झेल टिपले होते अतिशय सुंदर असे आणि आता सुद्धा एक सुरेश शिंदे असा मातब्बर खेळाडूचा झेल टिपला तो अथर्व पवार यांनी आणि तितकी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली सुधाकर पवार विनंती आपण समालोचन कक्षामध्ये सुधाकर पवार स्वप्नील शिंदे यांचा पुढचा चेंडू निवृत्ती शिंदे यांना निवृत्ती शिंदे कोरगा संघाचं नावाजलेलं नाव निवृत्ती शिंदे बीपीएल मध्ये एक स्टार खेळाडू निवृत्ती शिंदे मला वाटतंय अविस्मरणीय असा षटकार एका हाताने षटकार टाकला तो बीपीएल मध्ये निवृत्ती शिंदे यांनी पुढचा चेंडू लेग साइड कटवा चेंडू या चेंडूवरती काय होते पाहायचंय आणि पुन्हा एकदा बोर्ड या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते स्वप्नील शिंदे यांची आणि दुसरा झटका या ठिकाणी पाहायला मिळतो अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते स्वप्नील शिंदे यांची ग्रामस्थ पण अतिशय खुश आहेत वैयक्तिक पहिलं सुधाकर पवार आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय सुधाकर पवार आपण समालोचन कक्षामध्ये ताबडतोब या ठिकाणी यायचंय अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल पावसाळी संघाकडून
स्वप्नील शिंदे यांची वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं षटक घेऊन येतो तो सागर पवार. पाहूया सागर पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. स्ट्राईकला सचिन शिंदे, नॉन स्ट्राईकला विश्वनाथ शिंदे. आरोही किंग संघाचा स्टार खेळाडू विश्वनाथ शिंदे, ज्याने काल वन हँड मॅच काढली सेमीफायनलची, ते विश्वनाथ शिंदे यांनी. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक सागर पवार यांच्या रूपाने. स्ट्राईकला सचिन शिंदे. पाहूया सचिन शिंदे आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात. आणि सागर पवार पण तितक्या ताकदीचा गुगली गोलंदाज यांना म्हटलं जातं ते सागर पवार. सुधाकर पवार यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. सागर पवार यांचा पुढचा चेंडू सचिन शिंदे यांना. पाहूया सचिन शिंदे आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. पुढचा चेंडू सागर पवार यांचा. मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातो यष्टीरक्षकांना पवार यांच्या हातामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सागर पवार अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 18. दुसरं षटक चालू आहे सागर पवारांच्या रूपाने. संघाची धावसंख्या 18. पुढचा चेंडू सागर पवार यांचा. ऑफसाईडकडे चेंडू, या चेंडूवरती काय होतं पाहूया. चेंडू जातो का सीमारेखापर्यंत आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं स्वप्नील शिंदे यांचं. अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वप्नील शिंदे यांचं. 4 धावा मिळवत्या परंतु 2 धावा रोखल्या त्या आपल्या संघासाठी आणि 2 धावेची भर पडते ती कोरगाव संघामध्ये. संघाची धावसंख्या 20. दुसरं षटक चालू. मारण्याचा प्रयत्न, चेंडू एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते कोरगाव संघाला आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती एका धावेने भर पडते ती कोरगाव संघामध्ये आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 21. दुसरं षटक चालू आहे सागर पवार यांच्या रूपाने. प्लेयर बरोबर लावा ना. स्वप्न लक्ष ठेव. क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं जातं अण्णा पवार यांच्याकडून, अविनाश पवार यांच्याकडून. खरोखर सुंदर असा खेळ पाहिला जातो तो पावसाळी बस संघाकडून. अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो ग्रामस्थांना पावसाळी संघाला. सागर पवार यांची सुंदर गोलंदाजी, मला वाटतं अचूक टप्प्याची गोलंदाजी करतात सागर पवार यांचा पुढचा चेंडू विश्वनाथ शिंदे यांना. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातो या ठिकाणी. खरोखर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सागर पवारांच्या रूपाने आणि संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 21. दुसरं षटक चालू. पुढचा चेंडू सागर पवार यांचा. खणखणीत असा षटकार विश्वनाथ शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये. धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 2-27. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2-27. खरोखर सुंदर असे खेळ पाहायला मिळते कोरगाव संघाकडून. विश्वनाथ शिंदे आणि सचिन शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून. मातब्बर खेळाडू सुरेश शिंदे आणि निवृत्ती शिंदे या ठिकाणी बाद केले ते पावसाळी संघाने. वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरं षटक घेऊन येतो अण्णा पवार एक नावाजलेलं गोलंदाज आहे. मला वाटतंय कित्येक वर्ष या गोलंदाजाने पावसाळी संघासाठी दिलेत आणि सुंदर अशी गोलंदाजी करून कित्येक सामने जिंकून दिलेत पावसाळी संघाला. पहिलं षटक, पहिला चेंडू अण्णा पवार यांच्या रूपाने. त्यांना मारा करेल तो कोरगाव संघाकडून सचिन शिंदे. पाहूया सचिन शिंदे आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते.
पुढचा चेंडू सचिन शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाल्या खणखणीत दणदणीत चौकार. तर संघाची धावसंख्या 31. पुन्हा एकदा सचिन शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये निघाल खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 35. 2 बाद 35. थोडस महागडं षटक म्हणावं लागेल. अण्णा पवार यांचं अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती ती स्वप्नील शिंदे आणि सागर पवार यांनी. अण्णा पवार यांचा पुढचा चेंडू सचिन शिंदे यांना पाहूया. सचिन शिंदे आणखीन कितपत योगदान आपल्या संघासाठी देत आहेत ते. हा चेंडू हवेमध्ये या चेंडूवरती काय होते पाहायचंय. आणि हा पुन्हा एकदा खणखणीत चौकार. मला वाटतं चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या अण्णा पवारांचे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकले ते सचिन शिंदे यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून आले ते. पुढचा चेंडू अण्णा पवार यांचा. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही चेंडू. आणि या ठिकाणी धावचीत होतोय सचिन शिंदे. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण. गोलंदाजी पुन्हा कमबॅक केलंय ते अण्णा पवार यांनी. आणि खरोखर अतिशय चपाळीचं क्षेत्ररक्षण सिद्धू पवार यांच्याकडून. स्ट्राईकला विश्वनाथ शिंदे. पुढचा चेंडू अण्णा पवार यांचा. विश्वनाथ शिंदे यांना पाहूया. विश्वनाथ शिंदे आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत. शेवटचे षटक चाललंय अण्णा पवार यांच्या आरोपाने पावसाडे संघाकडून. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 39. संघाची धावसंख्या 39. मला तर शेवटचा चेंडू शिल्लक असावा. अण्णा पवार यांचा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 40. 41 टू विन. पावसाडी संघाला 18 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतंय सोपं पण आव्हान आहे ना अवघड सुद्धा आव्हान मानावं लागेल, कारण पावसाडी संघामध्ये अविनाश पवार सारखा एक असा फलंदाज आहे की तो 6 बॉल मध्ये नक्कीच 4 ते 5 षटकार ठोकू शकतो. असा फलंदाज पावसाडी संघामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पावसाडी संघाकडून. अतिशय खरोखर सुंदर आणि सुंदरच क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. कोरगा संघाचं सुद्धा खूप फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. पंचांची कामगिरी पार पाडतात ते विश्वनाथ पवार आणि प्रतीक शिंदे. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ पावसाळी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2022 आजचा पहिला दिवस. आणि आजच्या पहिल्या दिवसाचा मला वाटतं हा शेवटचा सामना असावा. उद्या या ठिकाणी उद्याच्या दिवसातला पहिला सामना होणार. तेटली वर्सेस शेंबडी. लाखवड वर्सेस आयूर. एनसीसी जाधवमरी वर्सेस केळगर. एनसीसी सावरी वर्सेस निपाणी. पावसाडी अ वर्सेस कास. केळगर ब वर्सेस अंधारी असे उद्या सामने होणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. उद्या बरोबर 9 वाजता सामना चालू होईल, याची नोंद घ्या. उद्या होणारा उद्घाटनीय सामना तेटली वर्सेस शेंबडी बरोबर 9 वाजता या ठिकाणी टॉस खेळला जाईल. 8:45 वाजता आणि 9 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात होईल, याची नोंद घ्या. कोरगा संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पावसाळी संघाने आपली ओपनर बॅट्समन जोडी आपण कृपया मैदानामध्ये धाडायची आहे. सत्र केला अंपायरांचं. कोणाचा अंपायरांचं केला की पावसाळी संघाकडून कृपया ओपनर बॅट्समन आपण
लवकरात लवकर पाडेल संतोष पवार आणि अविनाश पवार. मला वाटतं संतोष पवार यांनी सुद्धा काही काळ गाजवला होता आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. खूप मोठं योगदान या ठिकाणी संतोष पवार यांचं होतं. पावसाळी संघाकडून अतिशय सुंदर आणि देखणी खेळी करायचे संतोष पवार. पावसाळी ब संघाचे नावाजलेले बॅट्समन संतोष पवार आणि अविनाश पवार. पाहूया आपल्या संघासाठी 11 चेंडू मध्ये 41 धावांचं सोपं आणि अवघड सुद्धा आव्हान आहे या ठिकाणी पाहायचंय. संतोष पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत, आपली जुनी खेळी करतात का ते पाहायचंय. सुरेश शिंदे यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू सुंदर चेंडू पाहायला मिळाला. तो चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांचा. पाहूया या चेंडूवरती काय होत आहे ते. संतोष पवार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अविनाश पवार. खणखणीत आणि दणदणीत पाहूया चेंडूवरती काय होत आहे. आज चेंडू जातोय तो सीमारेखा पार. खणखणीत दणदणीत षटकार संतोष पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला. खणखणीत षटकार. अरे वा वा वा. धन्यवाद. संतोष पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला षटकार आणि सगळ्यांच्या होतो षटकाराने पावसाळी ब संघाची बिनबाद 6. सुरेश शिंदे यांचा पुढचा चेंडू संतोष पवार यांनी ठेवणीतली खेळी काढली ती. पुढचा चेंडू पाहूया या चेंडूवरती काय होत आहे ते. मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही, चेंडू निर्धाव जातोय परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि संघाची धाव संख्या पोहोचते बिनबाद 7. पहिला षटक चालू आहे सुरेश शिंदे यांच्या रूपाने. 3 षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच षटक चालू आणि संघाची धाव संख्या 7. स्ट्राईकला अविनाश पवार. पाहूया अविनाश पवार आपल्या संघासाठी मगाशी मला वाटतंय 2 ते 3 षटकार खणखणीत षटकार ठोकले होते ते अविनाश पवार यांनी. आता या सामन्यामध्ये पाहायचं आपल्याला अविनाश पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. मारलेला चेंडू या चेंडूवरती काय होतं पाहायचंय. या ठिकाणी धावबाद होतोय तो अविनाश पवार. सुंदर खेळी केली होती परंतु या ठिकाणी धावबाद होतोय अविनाश पवार. पहिला धक्का अविनाश पवार यांच्या रूपाने पावसाळी संघाला. पाहूया पावसाळी संघ. पहिलं षटक चालू सुरेश शिंदे यांच्या रूपाने. संघाची धावसंख्या 8. 1 बाद 8. ओपनर बॅट्समन संतोष पवार अजून सुद्धा क्रीजवरती आपले पाय रोवून उभे आहेत आणि आत्ताच रनआउट झाले ते अविनाश पवार यांची जागा घेण्यासाठी अथर्व पवार. पुढचा चेंडू सुरेश शिंदे यांचा. संतोष पवार यांना बघू संतोष पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 1 बाद 8. पहिलं षटक चालू सुरेश शिंदे यांच्या रूपाने. आठ. संघाची संख्या 8. 8. संघाची धावसंख्या 8. सुरेश शिंदे यांचा पुढचा चेंडू संतोष पवार यांना. पाहूया संतोष पवार आपल्या संघासाठी कितपत धावा जमा करतात ते. मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येते. चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 8. संतोष पवार यांना काही चेंडू समजला नव्हता. चेंडू निर्धाव गेला आणि स्थिर धावसंख्या होते. संघाची धावसंख्या 1 बाद 8. दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक सुनील शिंदे यांच्या रूपाने. कोरगा संघाकडून 12 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता.
अभिजित आहे ना. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक अभिजित शिंदे यांच्या रूपाने. अभि शिंदे यांच्या रूपाने. पाहूया त्याला 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईकला अथर्व पवार आणि नॉन स्ट्राईकला संतोष पवार. पाहूया संतोष पवार आणि अथर्व पवार आपल्या संघासाठी कितपत धावांचं योगदान देत आहेत. 12 चेंडू 33 धावा. अभि तो अथर्व. मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 9. दुसरं षटक चालू अभि शिंदे यांच्या रूपाने. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पावसाळी ब वर्सेस कोरगड. अभि शिंदे यांचा पुढचा चेंडू संतोष पवार यांना. पाहूया संतोष पवार आपले ठेवणीतली खेळी काढतात का ते पाहायचे आपल्याला. काही काळ गाजवला होता तो संतोष पवार यांनी. मारण्याचा प्रयत्न आणि आज सफेद बॉलचा इशारा, वाईड बॉलचा इशारा. आयसीसी नियम क्रमांक 25 ची पायामल्ली होते, मोडला जातोय नियम आणि दंडित केलं जात आहे ते पंच विश्वनाथ पवार यांच्याकडून. संघाची धावसंख्या वाढते, अतिरिक्त धावेची भर पडते ती पावसाळी ब संघामध्ये. संघाची धावसंख्या 1-11. पुढचा चेंडू अभि शिंदे यांचा. 10 धावा. सुंदर असा मारलेला चेंडू या चेंडूवरती काय होतंय पाहायचे आपल्याला. आणि आज चेंडू जातोय तो सीमारेखा पार. खणखणीत चौकार. संतोष पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला खणखणीत चौकार. डीजे मास्टर संधी. पुढचा चेंडू अभि शिंदे यांचा संतोष पवार यांना. मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही, चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या 1-14. दुसरं षटक चालू अभि शिंदे यांच्या रूपाने. आपल्याला सामना विजयशी खेचून आणायचा असेल तर नक्कीच आपल्याला चौका षटकारांची आतषबाजी करावी लागेल, तरच आपण सामना जिंकू. पुढचा चेंडू अभि शिंदे यांचा. सुंदर चेंडूवरती गावत्यानं आज जातो खणखणीत षटकार. संतोष पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाला खणखणीत षटकार. धावसंख्या 20. संघाची धावसंख्या 20. 21 धावांची आवश्यकता. 8 बॉल 21 धावांची आवश्यकता. मला वाटतं चौकाराने षटकार ठोकले तर नक्कीच आपण विजयशी खेचून आणू. अभि शिंदे यांचा पुढचा चेंडू संतोष पवार यांना. पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. हा चेंडू जातो मला वाटतं सीमारेखा पार जातोय. खणखणीत दणदणीत चौकार. संतोष पवारांच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघाल खणखणीत. सुंदर अशी खेळी संतोष पवार यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून. मी तुम्हाला बोललोच होतं, जर संतोष पवार यांनी ठेवणीतली खेळी काढली, कारण काही काळ गाजवला होता आणि ते ठेवणीतली खेळी काढतायत या ठिकाणी. आपल्या संघाला 7 बॉल 17 रनची आवश्यकता असताना कितपत आपण योगदान देता आणि विजय सर खेचून आणता आपल्याला पाहायचंय. नक्कीच ग्रामस्थ आपल्यावरती खुश होतील. पुढचा चेंडू अभि शिंदे यांचा.
सुंदर असा मान्य चेंडूवरती काय होते पाहायचं. एक धाव तो पूर्ण होते आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतं. ते 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 25. 1 बाद निवृत्ती शिंदे मामा भाचा. निवृत्ती शिंदे मामा आणि अथर्व पवार भाचा. खरोखर मामा भाचा या ठिकाणी आपल्याला ग्राउंड वरती पाहायला मिळतात. ते अथर्व पवार आणि निवृत्ती शिंदे. संतोष पवार यांना खरोखर जर मॅच जिंकून आणली तर ग्रामस्थ मंडळ पावशेड यांच्याकडून आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जर आपण मॅच जिंकली, मॅच विन केली तर आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ग्रामस्थ मंडळ पावशेडकडून. 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना आपण चौकार आणि षटकार ठोकला तर नक्कीच मॅच जिंकू अशी अपेक्षा आहे. त्यांच्या दबावाला आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला संतोष पवार, नॉन स्ट्राईकला अथर्व पवार. पाहूया आपल्या संघासाठी विजय श्रीकांत असतात का, कारण होम ग्राउंड आहे संतोष पवार यांचं. नक्कीच ते यांच्यामध्ये क्षमता पण आहे. 6 चेंडू 16 धावांची असतात. 6 चेंडू मध्ये 16 धावा करण्याची क्षमता आपल्यामध्ये नक्कीच आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मला वाटतं थोडी भीती सुद्धा कोरव्या संघाला नक्कीच आहे या फलंदाजाची, कारण हा फलंदाजी नक्कीच निवृत्ती शिंदे यांनी पाहिली आहे. त्यामुळे नक्कीच थोडी धास्ती आहे निवृत्ती शिंदे यांना. वैयक्तिक अनुभवी बॉलर आहात आपण. पाहूया फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, कोण वर्चस्व गाजवत आहे या शेवटच्या षटकामध्ये. निवृत्ती शिंदे यांचा पुढचा चेंडू संतोष पवार यांना. सुंदर असा मारल्या चेंडूवरती काय होते पाहायचंय. हा चेंडू जातो हवेमध्ये आणि या ठिकाणी झेल होतोय. सचिन शिंदे काही चूक नाही करत आणि झेल बाद होतोय. संतोष पवार. सिद्धेश पवार, निवृत्ती शिंदे यांचा मारण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये. संघाची धाव संख्या 26. खरोखर आता योगायोग म्हणावा लागेल. मामा निवृत्ती शिंदे आणि भाचा या ठिकाणी फलंदाजी करतोय अथर्व पवार. मामा टू भाचा. मारण्याचा प्रयत्न लेग साइडला, परंतु चेंडू या ठिकाणी अतिरिक्त धावेची भर. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. संघाची धाव संख्या 27. पुढचा चेंडू सिद्धेश पवार यांना. पाहूया सिद्धेश पवार आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहेत ते. निवृत्ती टू सिद्धेश. सुंदर असा मारल्या चेंडू. या चेंडूवरती झेल होतं का आपल्याला पाहायचंय आणि या ठिकाणी झेल होतोय. पांडुरंग शिंदे झेल घेत आहेत आणि तिसरा फटका, तिसरा धक्का या ठिकाणी सिद्धेश पवार यांच्या रूपाने. सिद्धेश पवार यांची जागा घेण्यासाठी पावसाळी संघाचं व्हाईस कर्णधार सागर दादा पवार. ज्याप्रमाणे चेन्नईमध्ये धोनी, त्याप्रमाणे पावसाळी ब मध्ये सागर पवार. स्ट्राईकला
निवृत्ती शिंदे यांचा पुढचा चेंडू सागर पवार यांना. पाहूया सागर पवार आपल्या संघासाठी निवृत्ती शिंदे यांचा पुढचा चेंडू सागर पवार यांना मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या असतील. संघाची धावसंख्या नाही या ठिकाणी एसटी चित होतोय सागर पवार. मारलेला चेंडू या ठिकाणी आणि चेंडू सीमारेखा पार आणि या ठिकाणी कोरगाव संघ विजय होतोय. पावसाडी संघ पराजय होतोय. खरोखर पावसाडी संघाचा कौतुक